नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला आज बघणार आहोत. राज्यातल्या सत्ता संघर्ष प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षाच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आज सकाळी 10:30 वाजता या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल. सरन्यायाधीश उदय लळित यांनी हे 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ गठीत केलेलं आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांचा समावेश आहे. शिवसेना नक्की कोणाची या वादाबद्दल शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा आहे आणि याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने तत्काळ या संदर्भात सुनावणी घ्यावी अशी मागणी करणारी एक रिट पिटिशन शिंदे गटाकडून काल दाखल करण्यात आलेली होती. 23 ऑगस्टला या प्रकरणाची शेवटची सुनावणी झालेली होती. राज्यातल्या सत्ता संघर्ष प्रकरणी आजची ही अतिशय महत्त्वाची सुनावणी 10:30च्या सुमारास सुरू होणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातला अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस, आज सुनावणी होतीये, काय सांगता येईल त्याबद्दल? एक अतिशय महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे, ज्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भातली सुनावणी आहे. आणि ज्या पद्धतीने ही माहिती मिळते की एक तर या संदर्भात काल सरन्यायाधीश आहे जस्टिस ललित यांनी घटनात्मक खंडपीठ स्थापन केलेली आहे, ज्यामध्ये जर बघितलं आपण तर चंद्रचूड जे आहे, जस्टिस चंद्रचूड हे घटनापीठाचे खंडपीठाचे प्रमुख आहेत. आणि सोबतच जर बघितलं या पार्श्वभूमीवर हेही महत्त्वाचं आहे की आज ज्या पद्धतीने 2 महत्त्वाच्या विषय आहे. एक तर यामध्ये शिवसेने जो पक्ष आहे त्यामध्ये निवडणूक चिन्ह आणि सोबतच जर बघितलं तर याशिवाय पक्ष शिवसेनेचं जी संपूर्ण सदस्यत्व आहे आणि शिवसेना संपूर्ण आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे प्रमुखतेने कोण याची जबाबदारी आहे हे असणार आहे. शिवसेनेमध्ये खास करून जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना राहणार आहे की शिंदे गटाकडे शिवसेना राहणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्या संदर्भातली आजची सुनावणी होणार आहे. सोबतच 16 अपात्र आमदारांच्या संदर्भात जी नोटीस बजावण्यात आली त्या संदर्भात देखील निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल की आज कशा प्रकारचे घटनात्मक खंडपीठ दिशानिर्देश स्टुडिओ. बर प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण या संदर्भातली दिली. या अनुषंगानं ज्या अपडेट्स आहेत त्या सातत्यानं आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. सकाळी 10:30च्या सुमारास सत्ता संघर्षावरच्या या सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम.आर. शहा, जस्टिस डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या घटनापीठापुढे या सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र आले तरी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. कोर्टात आम्हालाच न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. सगळ्यांना एकत्र येऊन मला वाटतं शिवसेनेचं जिंकणार. आपण बघताय, मी इतर शहरावर काही बोलणार नाही, पण आज बँगलोरमध्ये जे होतं त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं. तिथे कोणाची सत्ता आहे ते बघा आणि मग आमच्यावर जे आरोप करतायत त्यांना ते उत्तर आहे. मुंबई महानगरपालिकेत पण बघा, आपण प्रत्येक दिवशी एक नवीन बदली होते, बदली सरकार झालेलं आहे आणि एकंदरच भोंगळ कारभार सुरू आहे. कारण आता आपण बघतोय की राज्य सरकारचा जेवढा हस्तक्षेप महापालिकेत सुरू आहे तसा कधीही कुठच्याही पक्षाने, कुठच्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत केला नव्हता असा हस्तक्षेप चालू. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. बातमी नागपूरमधली आहे. नागपूर जेलमध्ये सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. पहाटेपासून जेलमध्ये हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. गुन्हे शाखेनं या संदर्भात मोठी कारवाई केलेली आहे. एका कैद्याच्याकडे गांजा सापडलेला होता आणि या अनुषंगानं सर्च ऑपरेशन पहाटेपासूनच सुरू करण्यात आलेलं होतं. जेल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह या सगळ्या प्रकारानंतर आता उपस्थित करण्यात आलेला आहे. एका कैद्याकडे गांजा सापडल्याचा प्रकार घडला आणि त्यानंतर जेल प्रशासन नेमकं करतंय काय
असा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। या अनुषंगानं आता नागपूर जेलमध्ये सर्च ऑपरेशन आज पहाटेपासून सुरू करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? विशाल, निश्चित अत्यंत महत्त्वाची कारवाई नागपूर पोलिसांकडून केली जात आहे। विशेष करून 2 दिवसाआधी एका कैद्याकडनं जेव्हा तो कारागृहाच्या आतमध्ये त्याला सोडलं जात होतं तेव्हा 15 बॅटऱ्या मोबाईलच्या आणि 51 किलो गांजा सापडलेला होता। त्यानंतर मग नागपूर पोलिसांचा संशय आला की मोठ्या प्रमाणामध्ये कारागृहामध्ये मोबाईल आणि बॅटऱ्या असायला हव्या। त्यामुळे मग आज पहाटेपासून नागपूर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे। साधारण 100 पोलिसांचे संपूर्ण पथक आहे, त्यामध्ये 2 वरिष्ठ अधिकारी देखील आहे आणि आता सध्या नागपूर कारागृहामध्ये संपूर्ण सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। सर्वांना माहिती आहे की साधारण 5 वर्षाआधी जेव्हा 5 कैद्यांनी नागपूर कारागृहामधनं पलायन केलं होतं तेव्हा नागपूर कारागृहाच्या आतमधनं 250 मोबाईल आणि साधारण 300च्या जवळपास मोबाईलच्या बॅटऱ्या सापडलेल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्ण कारागृहामध्ये तेव्हा सर्च ऑपरेशन केलं गेलं होतं। मात्र परत 5 वर्षानंतर जेव्हा या कैद्याकडनं बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या तेव्हा पोलिसांना दाट संशय होता की आतमधनं जे कैदी आहे, गुन्हेगार आहे, ते बाहेर मोबाईलच्या माध्यमातून बातचीत करतात आणि त्यांचं जे गुन्हेगारीचं नेटवर्क आहे ते आणखी मजबूत करतात किंवा गुन्हेगारी कारवाईमध्ये ते देखील सहभागी असतात। त्यामुळे आज जे पहाटेपासून सुरू झालेलं सर्च ऑपरेशन अजूनही कायम आहे आणि कदाचित या संपूर्ण कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलच्या बॅटरी असेल, चार्जर असेल, मोबाईल्स असेल, सिम्स असेल, हे सगळं पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे आणि महत्वाची ही संपूर्ण कारवाई म्हणावी लागेल नागपूर पोलिसांची। सध्या तरी ही कारवाई अजूनही सुरूच आहे। बरं तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी, राज्यातल्या सत्ता संघर्षाप्रकरणी आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची यासाठी रचना जाहीर करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाप्रकरणाची सुनावणी करणार आहे। सकाळी 10:30च्या सुमारास या प्रकरणी सुनावणीला सुरुवात होईल। सरन्यायाधीश उदय लळित यांनी हे 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ गठीत केलेलं आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती MR शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांचा समावेश आहे। आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शिवसेना नक्की कुणाची या वादाबद्दल शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा आहे। राज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या अनुषंगानं या सुनावणीला महत्त्व आहेच, मात्र यासोबतच राज्यातल्या सत्ता संघर्षावर देखील या सुनावणीचा थेट परिणाम होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची जी रचना आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। हे घटनापीठ गठीत करण्यात आलेलं आहे। न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी आज करणार आहे। आज सकाळी 10:30च्या सुमारास या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल। सुप्रीम कोर्टाच्या या आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना नेमकी कुणाची, या अनुषंगानं आजच्या या सुनावणीमध्ये काय नेमका युक्तिवाद केला जातो दोन्ही बाजूंकडून हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिंदे गटाकडून नेमका काय युक्तिवाद केला जातो आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं, शिवसेनेच्या बाजूनं नेमका काय युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याआधी 23 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी झालेली होती, मात्र घटनापीठापुढे या प्रकरणाची सुनावणी व्हावी या अनुषंगानं आणखी काही दिवस सुनावणीला लागलेले होते आणि आता आज या प्रकरणाची 10:30 वाजता सुनावणी सुरू होणार आहे। सरन्यायाधीश उदय लळित यांनी घटनापीठ गठीत केलेलं आहे।
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आलेली आहे। या घटनापीठामध्ये चंद्रचूड यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती एम.आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आहेत। या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे घटनापीठापुढे ही सर्वोच्च सुनावणी आज सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे। याच संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत, या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। ज्येष्ठ वकील गिरीश राव आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। गिरीशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आजची ही सत्ता संघर्षाची सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। घटनापीठाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे। सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सर, आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं? मला पहिल्या काल हे मेन्शन केली ही मॅटर आणि त्यांनी आज ठेवली इमिडिएटली, तर अजूनही मला शंका आहे की ते पूर्ण मॅटर हिअर करतील का? कारण मुद्दा ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याप्रमाणे इश्यू असा आहे की इलेक्शन जो महाराष्ट्रात आता बीएमसीचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये इलेक्शन सिम्बॉल जो आहे हा खूप महत्वाचा मुद्दा झाला आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं वाटतं की तो हिअर करायचं ठरवलं, आता ऐकायचं ठरवलंय मॅटर। पण ही मॅटर हे जे आहे याच्यामध्ये 10 प्रश्न रेफर केले आहेत खंडपीठाकडे। ते 10 प्रश्न रेफर करायला त्याचं उत्तर द्यायला माझ्या मते ऍटलिस्ट 1 महिना तरी हा हिअरिंग चालेल, हे म्हणजे व्यवस्थित चालेल। तर आज काय होतंय मलाही डाऊट आहे, कारण इलेक्शनचा सिम्बॉलचा जो इश्यू आहे मी आधी पण सांगितलंय ते फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो। बरोबर। तर त्याच्यामुळे कोर्ट त्याच्यावरती काही निर्णय मला वाटत नाही आज घेऊ शकेल, किंवा फक्त जास्तीत जास्त कोर्ट निर्णय घेऊ शकेल की इलेक्शन कमिशनला हा मुद्दा लवकरात लवकर डिसाईड करायच्यासाठी डायरेक्शन देऊ शकतात, असं मला वाटतं। तर माझं मत आहे याच संदर्भात शिंदे गटाकडून एक रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून निर्देश दिले जावेत आणि तातडीनं घटनापीठाची स्थापना झाली, रचना जाहीर करण्यात आली। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी देखील होतीये। गेले काही दिवस सातत्यानं आपण पाहतो आहोत की घटनापीठाची रचना झालेली नव्हती, त्यामुळे सुनावणी कुठेतरी लांबणीवर पडत होती। गिरीशजी, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मला अजूनही वाटतं की आज सुनावणी इन डेप्थ चालू नाही करतील असं मला वाटतंय। मला अजूनही वाटतंय कदाचित ते डेट देतील, कारण काय जेव्हा चीफ जस्टिस आले तेव्हा त्यावेळी आता गेल्या आठवड्यातच आले, 2 आठवड्यापूर्वीच आले 28 तारखेला, तर त्यांच्याकडे 25 प्रश्न असे होते, 25 मॅटर्स असे होते जे खंडपीठाने डिसाईड केले पाहिजेत, नाही 5 जज बेंचने डिसाईड केले पाहिजेत। आणि त्यांचा टेन्युअर आहे जो 76 डेजचा, म्हणजे 2 ते 2.5 महिन्याचा आहे, म्हणजे त्याच्यात दिवाळीचं वेकेशन पण येतं। तर हार्डली त्यांच्याकडे किती टाइम, म्हणजे लिमिटेड टाइम आहे। त्याच्यामुळे मला अजूनही मला डाऊट आहे की ही मॅटर ते डिसाईड करतील का त्यांच्या कालावधीत। बर, गिरीशजी, तुम्ही असंच आमच्या सोबत राहा। आणखी काही महत्त्वाचे मुद्दे ज्याबद्दल तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे। घटनापीठाची स्थापना तर करण्यात आली, घटनापीठासमोर आज राज्यातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी तर होणारच आहे, मात्र घटनापीठ म्हणजे नेमकं काय याबद्दलची माहिती थोडीशी आपण जाणून घेऊया। घटनात्मक खटल्यांच्या निर्णयासाठी घटनापीठाची स्थापना केली जात असते आणि घटनापीठामध्ये किमान 5 सदस्य असतात। घटनापीठाकडून खटल्याचे निर्णय बहुमतानं घेतले जात असतात। सदस्यांची जी संख्या असते ती विषम क्रमांकानुसार असते आणि आपल्याला माहिती आहे की घटनात्मक खटल्यांच्या निर्णयासाठी खरं तर घटनापीठाची स्थापना केली जात असते। त्यामुळं आज या घटनापीठाच्या समोर राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी होणार आहे। महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षाच्या सुनावणी व्यतिरिक्त आणखी 3 महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं हे घटनापीठ सुनावणी घेणार आहे। त्यामध्ये पहिला महत्त्वाचा जो खटला आहे तो दिल्ली गव्हर्नमेंट वर्सेस LG ऑन कंट्रोल ऑफ सर्व्हिसेस हा आहे। दुसरा मुद्दा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा आहे सुनावणी संदर्भातला। तिसरा जो खटला आहे तो आसाम NRC केस संदर्भातला आहे आणि चौथा जो सुनावणीचा खटला आहे तो व्हॅलिडिटी ऑफ एक्सटेंडिंग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रिझर्वेशन्स बियॉन्ड 10 इयर्स, म्हणजे 4 महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भातली सुनावणी आज सुप्रीम कोर्टाच्या या घटनापीठापुढे असणार आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी देखील होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं नेमका काय युक्तिवाद केला जातो, शिवसेना नेमकी कुणाची, या संदर्भात काही महत्त्वाच्या
गोष्टींच्या बाबतीत युक्तिवाद केला जातो का? केंद्रीय निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्ट आज काही सूचना किंवा काही निर्देश देतं का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शिंदे गटाकडून एक रिट याचिका ही सुप्रीम कोर्टाकडे दाखल करण्यात आलेली होती। या रिट याचिकेमध्ये विनंती करण्यात आलेली होती की सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत, सूचना द्याव्यात, त्या संदर्भातली सुनावणी घेतली जावी अशी विनंती या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। आता सरन्यायाधीश ललित यांनी घटनापीठ तर जाहीर केलेला आहे। या घटनापीठापुढे आज सुनावणी देखील होईल। या सगळ्या सुनावणी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। आणि सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणं हे अनुचित आहे। सुनावणी चालेल, आम्ही आपली बाजू मांडू, समोरचे त्यांची बाजू मांडतील आणि कोर्ट त्याच्यावर योग्य निर्णय करेल, पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणं हे अनुचित आहे। तर सत्ता संघर्षासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या आज घडामोडी घडण्याची शक्यता आहे। 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ या संदर्भातल्या सुनावणीला 10:30 वाजण्याच्या सुमारास सुरुवात करणार असल्याचं समजतंय आणि या अनुषंगानं आज काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केलेली होती। यानंतर सरन्यायाधीश उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ बुधवारी हे प्रकरण सूचीबद्ध करू शकतं असे संकेत सुद्धा मिळालेले होते। ॲडव्होकेट राज पाटील आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं, त्यांच्याकडून देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। पाटीलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आजचा दिवस राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भातला अतिशय महत्त्वाचा दिवस। काय नेमकं आज कोर्टात होऊ शकतं? घटनापीठ देखील स्थापन करण्यात आलेलं आहे, आता काय सांगता येईल याबद्दल? माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण आहे। त्यात जे घटनापीठ निर्माण झालं त्यात माननीय जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत जस्टिस शहा, जस्टिस मुरारी, जस्टिस नरसिम्हा आणि जस्टिस कोहली यांचं हे घटनापीठ आहे। त्यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये जे प्रामुख्याने मुद्दे आहेत त्यात ज्याच्यासाठी काल मेन्शन करण्यात आलं होतं की एकनाथ शिंदे यांच्याकडून माननीय सर्वोच्च न्यायालयात परवा दिवशी फाईल केलेली रीट, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की महानगरपालिकाच्या निवडणुका आणि अंधेरी पूर्व पोट निवडणूक विधानसभेची आहे, त्यात त्यांनी अर्जन्सी दाखवली होती की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो स्टेटस को मेंटेन केला होता आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 4 आठवड्याचा वेळ दिला होता, त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने ही प्रोसिडिंग सुरू करावी या संदर्भात त्यांनी रीट फाईल केली होती परवा दिवशी आणि काल मेन्शन केली होती त्यांनी। मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे आज लावलं ते मॅटर, उद्यासाठी ठेवलं होतं काल। आज त्या मॅटरमध्ये आज ते पण मॅटर मर्ज होण्याची यात शक्यता आहे, कारण की सिमिलर मॅटर असल्या कारणाने आज ते मॅटर मर्ज होऊ शकतं। त्यावरही सुनावणी होण्याची आज दाट शक्यता आहे, कारण की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका त्याचबरोबर अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक यात पक्षचिन्ह हे अतिशय महत्वाचं असल्या कारणाने केंद्रीय निवडणूक आयोगाने हे निर्णय द्यावा यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर घटनापीठात ज्या मुद्दे समाविष्ट आहे त्यात अध्यक्षांचे, उपाध्यक्षांचे आणि मान्य राज्यपालांचे, मान्य लोकसभा अध्यक्षांचे अधिकार क्षेत्र आणि त्याची व्याप्ती या संदर्भातही आहे। त्याचबरोबर विधिमंडळी पक्ष, संसदीय पक्ष आणि व्हीप आणि सभागृह नेता या अशा अनेक प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आज आहे। त्याचबरोबर माननीय राज्यपालांचा माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्याचा, आमंत्रित करण्याचा अधिकार आणि सतत विवेक, बुद्धी आणि सामर्थ्य याची कार्य व्याप्ती, त्याचबरोबर त्यानंतर होणारं न्यायालयीन पुनर्विलोकन याही बाबीचा आज समाविष्ट आहे। त्याचबरोबर विधिमंडळी पक्ष आणि संसदीय दल आणि राजकीय पक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकार क्षेत्र आणि त्याची व्याप्ती काय आहे हा सुद्धा मुद्दा यात अंतर्भूत आहे। त्याचबरोबर व्हीप बजावण्याची आणि सभागृह नेता नेमणुकीचा अधिकार
हा एक मुद्दा समाविष्ट आहे. त्याचबरोबर हा. जो अपात्रतेचा विषय आहे, हा. अपात्र करण्याचा विधानसभा अध्यक्षांचे अधिकार क्षेत्र, त्यात समाविष्ट असणाऱ्या अनेक बाबी आणि त्यानंतर होणारं न्यायालयीन पुनरावलोकन या समाविष्ट असेल. न्यायालयात जो 226 आर्टिकल 226 आणि आर्टिकल 32 म्हणजे 32 यात अंतर्भूत आणि उच्च बरोबर. न्यायालयात म्हणजे आणि राज पाटीलजी, अनेक याचिका ज्या या संदर्भातल्या दाखल केल्या गेल्या होत्या, त्या याचिकांसंदर्भात आता घटनापीठ एकत्रितरित्या सुनावणी घेऊन त्या संदर्भात काय नेमके युक्तिवाद केले जातात त्या अनुषंगानं आपली पुढची भूमिका ठरवेल असंच दिसतंय. आपण या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलीत, माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ गिरीशराव पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. गिरीशजी, वेगवेगळ्या याचिका या संदर्भातल्या करण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. अपात्रते म्हणजे आमदारांच्या अपात्रते संदर्भातला मुद्दा होता. यासोबतच विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रासंदर्भातले अनेक मुद्दे होते. या संदर्भातल्या अनेक याचिका देखील केल्या गेलेल्या होत्या. घटनापीठापुढे आज जी सुनावणी होईल त्यामध्ये कोणकोणत्या याचिका प्रामुख्यानं पाहिल्या जातील, का सगळ्याच याचिका एकत्रितरित्या सुनावणीला घेतल्या जातील? त्यांना हे 10 पॉइंट जे रेफर केले आहेत घटनापीठाकडे, तर त्यांना ह्या सगळ्या 10 पॉइंटचं डिसिशन घ्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये ते डिसिशन घेताना हाही मुद्दा येणारच आहे की सिम्बॉल हा कोणाचा, ते कोण डिसाईड करणार, कोणाचा हा डिसाईड सुप्रीम कोर्ट माझ्या मते नाही करणार, कारण तो त्यांचा अधिकार नाहीये, त्यांच्या अधिकार कक्षेत येत नाही. तो अधिकार कक्ष येतो इलेक्शन कमिशनचा, त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार नाहीयेत. फक्त कधी आणि कसा डिसाईड करावा ह्याच्यासाठी काही डायरेक्शन देऊ शकतात. बट इलेक्शन सिम्बॉल वरती निर्णय ते घेऊ शकत नाही. निर्णय इलेक्शन कमिशनलाच घ्यायला लागेल. इलेक्शन कमिशनने निर्णय घेतल्यानंतर मग त्याचा रिव्ह्यू, ती अपील, ती सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतं. त्याच्यामुळे आता ऍट प्रेझेंट त्यांना जर डिसाईड करायचं 10 मुद्द्यावरती डिसाईड करावे लागतील. आणि त्यांना लिमिटेड प्रश्नावरती, मला वाटत नाही की फक्त ते लिमिटेड प्रश्नावरती ते डिसाईड करतील आणि परत पुढे ढकलतील, असं मला वाटत नाही. त्यांना डिसाईड करायचं सगळे प्रश्न जे आहेत, जे 10 प्रश्न जे त्यांच्या समोर आहेत, तेही डिसाईड करावे लागतील असं माझं मत आहे याच्यावर. बरं गिरीजी, आपण बोलताना उल्लेख केला सुरुवातीला की शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या अनुषंगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकं काय निर्णय घ्यावा या अनुषंगानं सुप्रीम कोर्ट काही सूचना आजच्या सुनावणीमध्ये करण्याची शक्यता वाटतेय का? या संदर्भात दोन्ही बाजूंकडून सातत्यानं याचिका करण्यात आलेल्या होत्या आणि नुकतीच याचिका शिंदे गटाकडून करण्यात आलेली होती की तातडीनं या संदर्भातली सुनावणी घेतली जावी. रिट पिटिशन दाखल केली गेली होती. या अनुषंगानं या याचिकेला प्राधान्यानं समोर घेत याबद्दलची सुनावणी सुरुवातीला होईल आणि त्याबद्दल निवडणूक आयोगाला काही निर्देश आजच्या सुनावणीमध्ये दिले जातील सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडनं? हा, पॉसिबल आहे की सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकतील इलेक्शन कमिशनरला की तुम्ही मे बी 3 महिन्यात 4 महिन्यात, कारण ती प्रक्रिया जी आहे, ते प्रोसेस जी आहे जी डिसाईड करायची इलेक्शन सिम्बॉल वरती डिस्प्यूट असेल तर ती म्हणजे सिंपल हे नाहीये, प्रोसेस नाहीये. त्याच्यासाठी वेळ लागेल आणि ते असं 1-2 महिन्यात ते शक्य होणार नाहीये इलेक्शन कमिशनरला डिसाईड करायसाठी. कारण एक तर काय, त्याचे काही प्रेसिडेंट एवढे नाहीयेत. कसं तो मुद्दा जर आला त्याच्यावर जास्ती प्रेसिडेंट नाहीयेत, म्हणजे आधी असे निर्णय घेतलेले की जास्ती काय बघण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं प्रोसेसच आहे तो नव्याने होईल आणि त्याच्यामुळे त्यांना खूपशा गोष्टी बघायला लागतात इलेक्शन कमिशनर. इलेक्शन कमिशन फक्त तुम्ही पेटिशन दाखल केलं ते समोरच्याने ऑपोज केलं याच्यावरती नाही, त्यांना ग्राउंड लेवलवरती पण खूपशा चौकशी वगैरे करायला लागतील आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन त्या निर्णयावरती पोहोचेल. तर मलाही वाटत नाही की इलेक्शन कमिशन अगदी खूप घाई गडबडीत इलेक्शन कमिशन निर्णय नाही घेऊ शकणार. त्याच्यासाठी ऍटलिस्ट मला वाटतं कमीत कमी 2-3 महिने तरी जातील आणि त्याच्यानंतर परत तो मुद्दा परत तो ज्याच्या विरुद्ध जाईल ते परत सुप्रीम कोर्टात त्या विरुद्ध जातील. त्याच्यामुळे ह्या घटनाची असं वाटतं की आपल्याला की एकदम घाईने गडबडीत त्याचा निर्णय होईल असं मला वाटत नाही. हा फक्त डायरेक्शन देऊ शकतील कदाचित इलेक्शन कमिशनरला की हा मुद्दा तुम्ही लवकरात लवकर डिसाईड करावा असं मला वाटतं. बरं गिरीशजी, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. एक ब्रेक आपण घेऊया, कारण महत्वाची ही सुनावणी आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि या सुनावणीच्या प्रत्येक अपडेट्सकडे आपलं अतिशय बारीक लक्ष असणार आहे. एक ब्रेक आपण घेऊया, लगेचच परत येऊया. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल त्या दिल्लीत पोहोचल्या. राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं औपचारिक स्वागत केलंय. भारत नेहमीच आमचा चांगला मित्र असल्याचं त्या म्हणाल्यात. मी भारत आणि बांगलादेश यांच्यात सकारात्मक संवादाची अपेक्षा करते. भारतानं आणि भारतातील लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. त्या काळात भारताने दिलेल्या योगदानाबद्दल मी आभार मानत असल्याचं त्या म्हणाल्या. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लीज ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून हुजूर पक्षातील आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय. ब्रिटनला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान ट्रस यांच्या समोर आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय औपचारिकपणे ट्रस यांची नियुक्ती करतील. स्कॉटलँडमध्ये बालमोरल स्टेटमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. एलिझाबेथ सध्या स्कॉटलँडमध्ये आहेत. एरवी त्या या काळात लंडनला बॅकिंगहम पॅलेसमध्ये असतात. 2 महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या सत्ता स्पर्धेच्या काळात ब्रिटनमध्ये अन्नधान्याच्या वाढत्या किमती, इंधन संकटाचा सामना करावा लागला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लीज ट्रस मजूर पक्षाच्या मुख्यालयात आल्या होत्या. त्याआधी अॅनिमल रिबेलियन ग्रुपनं वेस्टमिनिस्टर एबी परिसरात आंदोलनं केली. क्वीन एलिझाबेथ सेंटरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच सलग 3ऱ्या दिवशी ही आंदोलनं सुरू होती. प्राणी आणि हवामानाशी संबंधित मुद्द्यावर या ग्रुपची आंदोलनं सुरू आहे. वनस्पती आधारित अन्न व्यवस्थेकडे सरकारी कारवाई करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी या ग्रुपकडून प्रयत्न केले जात आहेत. आपल्या दैनंदिन संदेशात युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी लीज ट्रस यांचं अभिनंदन केलंय. बोरिस जॉन्सन यांच्याशी यापुढेही सहकार्य कायम ठेवण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि रशियाच्या सर्व विध्वंसक प्रयत्नांना अपयशी करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पातील परिस्थितींवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आयोगाचे निष्कर्ष वस्तुनिष्ठ असतील अशी आशा झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. प्लांटला पुन्हा लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी रशियावर केलाय. युक्रेन पोलीस सीमेवरील पोलिश फायटोसॅनिटरी आणि पशुवैद्यकीय सेवांवर वाढलेल्या भारामुळे युक्रेनियन पोलिश सीमेवर निर्यातीसाठी धान्य किंवा उत्पादनांनी भरलेल्या ट्रकची संख्या सतत वाढतीये. या ट्रकच्या रांगा आता 45 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन पोहोचल्यात. पॉलिश देशाचे मंत्री मुस्तफा नय्यम यांनी युद्धामुळे माल वाहतूक वाहनांद्वारे करावी लागत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलंय. सीमेवरील चेकपॉइंट एवढ्या मोठ्या संख्येची वाहनं तपासण्याच्या क्षमतेची नाहीत. तेवढं मनुष्यबळही चेकपॉइंटवर नाही. म्हणून या माल वाहतूक ट्रकला सगळी प्रक्रिया पूर्ण करून लवकर सोडण्यास वेळ लागतोय. इव्हान सफ्रोनोव या रशियन पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा ठेवत त्याला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला 22 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलं जातंय. रशियन स्पेस कॉर्पोरेशन रॉसकॉस्मॉसचे प्रमुख सल्लागार होण्यापूर्वी सफ्रोनोव्हनं कॉमर्संट वृत्तपत्रासाठी संरक्षण आणि अंतराळ रिपोर्टर म्हणून 1 दशक काम केलं होतं. त्याच्यावर जे गुप्तचरांना लष्करी गुपिते आणि रशियन सैन्याविषयीची माहिती एका जर्मन नागरिकाला दिल्याचा आरोप होता. युक्रेनियन रेड क्रॉस सोसायटीच्या आवारात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र हल्ला झालाय. स्लोवियान्स्कच्या पूर्वेकडील शहरात झालेल्या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. इथला ढिगारा उचलण्याचं काम युक्रेनियन रेड क्रॉसचे कर्मचारी करतायत. हा युद्ध गुन्हा असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केलाय. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितलं की अमेरिकन नौदलाने गेल्या आठवड्यात लाल समुद्रात प्रक्षोभक कारवाई केली आहे. इराणच्या नौदलाने शुक्रवारी अमेरिकेच्या युद्धनौका जवळ आल्याने त्यांना जाऊ देण्यापूर्वी लाल समुद्रात 2 अमेरिकन समुद्री ड्रोन ताब्यात घेतले असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. याबाबत दोन्ही बाजूने निषेध व्यक्त केला जातोय. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी मागा रिपब्लिकनचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी कामगार दिनानिमित्त युनियन सदस्यांना आवाहन केलंय की नोव्हेंबरमध्ये त्यांच्या पक्षाची अंमलबजावणी होईल अशी आशा आहे. मिलवॉकी येथील पार्क मैदानावर कामगारांच्या मेळाव्यावेळी बायडन यांनी मध्यम वर्गाने अमेरिका बांधली हे सगळ्यांना माहिती आहे, पण युनियन्सने मध्यम वर्गाला बांधलंय असं ठाम मत व्यक्त केलं. दक्षिण अमेरिकन देशामध्ये मूलभूत बदल घडवून आणणारी नवीन राज्यघटना स्वीकारायची की नाही यासाठी चिलीतील कैद्यांनी मतदान केलंय. देशभरातील 14 तुरुंग
आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुद्दा महाराष्ट्राचा मुद्दा दिल्लीच्या न्यायालयात म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात चर्चेला आहे. राज्यातला सत्ता संघर्ष यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींचं एक घटनापीठ स्थापन करण्यात आलंय आणि या घटनापीठाच्या समोर ही सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातल्या या राजकीय पेच प्रसंगाच्या संदर्भातली खास महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतले ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडून. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी पाहूया. राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे. माझ्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी उज्ज्वल निकम विधितज्ञ आहेत. सर, काय अपेक्षित आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने निकालची सुनावणी सुरू होते? आजचा दिवस हा प्रथम दिवस असल्याने माझ्या मते प्राथमिक सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल. जे माजी सरन्यायाधीश रमन्ना यांनी काही जे 10-11 प्रश्न घटनापीठापुढे उपस्थित केले आहेत या संदर्भात ही याचिकेची सुनावणी 5 याचिका एकत्र त्यांची सुनावणी होईल. परंतु ह्या सुनावणीला वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे आजच निकाल लागेल असं आशा बाळगण्याचं कारण नाही. कारण निवडणूक आयोगापुढे जो वाद चालू आहे त्या संदर्भात कदाचित अंतरिम आदेश मागण्याची संबंधित पक्षाकडनं ही शक्यता आहे. परंतु काय होईल ही सुनावणी सुरू झाल्यानंतर स्पष्ट होईल. पण सर, जे महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत, एक तर सरकारची वैधता असेल किंवा आमदारांच्या अपात्रतेबद्दल, तर त्याबद्दल आज काय प्राथमिक सुनावणी होऊ शकते? सर्वोच्च न्यायालयाने ठरवलंय की जो नाबाम राबियामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये निकाल दिलाय या निकालाचा फेरविचार करण्याची आज जरूर आहे. कारण 10व्या परिशिष्ट शिष्टानुसार स्पीकरला अधिकार आहे. परंतु जर आमदारांनी जर अध्यक्षांच्या किंवा उपाध्यक्षांच्या अविश्वास ठराव प्रस्तावाची नोटीस दिली असेल तर त्यांना तसं आमदाराला अपात्र करता येणार नाही असा हा एक नाबाम राबियाचा निकाल होता. परंतु हा निकाल घटनेच्या विरोधात आहे असं आज सर्वोच्च न्यायालयाचं सकृलदर्शन रमन्नाजींचं मत होतं. त्यामुळे तोही प्रश्न विचारात घेतला आहे. की दुसरा प्रश्न आहे की राज्यपालांच्या ज्यांनी जी कृती केली त्याच्या संदर्भात. तिसरा प्रश्न आमदारांची अपात्रची याचिका प्रलंबित असताना हे करता येईल का, न्यायालयाला रिव्ह्यू करता येईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही आता बोललाय की निवडणूक येऊ घातलेल्या आहेत आणि चिन्ह कोण वापरेल, कारण निवडणुका जर लागल्या तर चिन्ह कोण वापरेल किंवा चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, खरी शिवसेना कोण, याबद्दल काही अंतरिम किंवा आदेश देऊ शकतो? सत्ता संघर्षाच्या बाबतीत जो कळीचा मुद्दा आहे तो निवडणूक चिन्हाबद्दलचा आहे. निवडणूक आयोगापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे आणि तिथे सुनावणी सुरू आहे. आणि अशा वेळेला जर समजा निवडणुका लवकर लागल्या आणि समजा या याचिकांचा जर निकाल लागला नाही तर निवडणूक आयोग दोन्ही पक्षांबद्दल तो निवडणूक चिन्ह बद्दल ते गोठवू शकतं. आज फक्त सुनावणी होऊ शकते, प्राथमिक कोर्ट समजून घेऊ शकतं सगळ्या गोष्टी. आज ही प्राथमिक सुनावणी होईल, याच्यात अंतरिम आदेशची मागणी करण्याची शक्यता आहे. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत या निकालामध्ये, मात्र आज फार मोठा किंवा अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही असं निकम यांनी सांगितलं. कारण बऱ्याच गोष्टींवर बराच विचार या ठिकाणी होऊ शकतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि याच सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पेच प्रसंग की जो कायद्याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात होणार आहे त्याबद्दल बोलण्यासाठी अतिशय ज्येष्ठ आणि मोठे अनुभवी कायदेतज्ञ गिरीश राव सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. सर, सध्याची महाराष्ट्रातली राजकीय गुंतागुंतीची परिस्थिती जी सर्वोच्च न्यायालयात आता चर्चेली जाईल, साधारणपणे घटनापीठ स्थापन झाल्यानंतर काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीने याची सुनावणी सुरू होईल? नॉर्मली काय होतं, जेव्हा हा असे प्रश्न येतात, जेव्हा पहिल्या खंडपीठाकडे पहिल्यांदा जेव्हा येतो प्रश्न, तर नॉर्मली त्यावेळी ते डेट फिक्स करतात की पुढची सुनावणी कधी व्हायची
आणि ज्यांना आपले काही पॉईंट किंवा मुद्दे याच्याबद्दल काही द्यायचं असेल, सबमिशन द्यायचं असेल, रिटर्न हो. सबमिशन काय वगैरे द्यायचं असेल, त्याच्याबद्दल डायरेक्शन दिले जातात. कदाचित आता जे शिंदे गटांनी जे फाईल केलं आहे त्याचा रिप्लाय द्यायचा असणार शिवसेने गटाला, बरं. तर त्याच्यासाठी सगळे डायरेक्शन पुढचे देतील आणि नॉर्मली याच्यामध्ये डायरेक्शन दिल्यानंतर पुढची डेट फिक्स केली जाते की पुढच्या डेटला कधी ती पुढची हिअरिंग होणार. असं नॉर्मल ही प्रक्रिया असते सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्याही कोर्टात. बरं. तर माझ्या मते आज ती प्रक्रिया फक्त फॉलो केली जातील कदाचित, कारण मला अजूनही वाटतं की डिसिशन नाही घेऊ शकणार. बर, पण मग राव सर, याच्यात सुनावणी सुरू होण्याच्या आधीच तिन्ही पक्ष, म्हणजे एखाद्या केसमध्ये जास्त पक्षही असू शकतात, 3-4 पार्टीत सुद्धा असू शकतात. मग या प्रत्येक बरोबर. पार्टीला आपला सगळा जो काही से असतो तो केस सुरू होण्याच्या आधी सबमिट करायला लागतो, जसा शिंदे गटाला करायला लागेल, जसा उद्धव ठाकरे गटाला करायला लागेल. आता याच्यातल्या एका केसमध्ये राज्य पण पार्टी आहे. सगळ्यांना आपला से द्यायचा अधिकार असतो आणि सेच्या बेसिसवरतीच आर्ग्युमेंट ऐकले जातात. बर, तुमचे जे आर्ग्युमेंट आहे तर ते से मध्ये नसेल तर तुम्ही तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या वेळी मांडू शकत नाही. हा नॉर्मल नियम आहे. अनलेस काहीतरी एक्स्ट्रीम सर्कमस्टन्स असेल तर गोष्ट वेगळी आहे, नाहीतर तुमच्या से मध्ये असलेल्या मुद्द्यापर्यंत तुमचं रिस्ट्रिक्शन असतं. कारण तुमच्या से मध्ये जे असतं त्याच्यावरनं समोरची पार्टी जी असते ती त्यांचे मुद्दे मांडत असतात. त्याच्यामुळे त्यांना कळतं की तुमचे मुद्दे काय आहेत आणि त्या मुद्द्यावरती डिस्कशन होत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक पार्टीला आपला हो. पण मग राव सर, आपण असं म्हणू शकतो की केस काय पद्धतीने चालू शकते किंवा पुढे जाऊ शकते याचं एक रफ फ्रेमवर्क हे आजच नक्की होईल घटनापीठासमोर. तेच ते आज फ्रेमवर्क बेसिकली नक्की करतील आणि त्याच्यानंतर डेट वगैरे देतील की पुढच्या डेट त्याच्या इन द मिन टाइम किती दिवसात त्यांनी रिप्लाय फाईल केला पाहिजे, से फाईल केला पाहिजे, हे त्यांना टाइम देतील सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर डेट फिक्स करतील हिअरिंगसाठी. बर, आता याच्यात राव सर आणखीन एक मजेशीर बाजू आहे खरं तर, की दोन्ही पक्षांना लवकर निकाल पाहिजे, पण दोन्ही पक्ष प्रयत्न करतील की निकाल काही बाबतीत टाळला सुद्धा जाईल किंवा उशिरा घेतला जावा. तर ही या केसमधली एक वेगळ्या अर्थानं गंमत आहे. साधारणपणे कोर्टात जो जातो त्याला लवकरात लवकर निकालाची अपेक्षा असते, पण एका बाजूला निकालाची अपेक्षा आहे तर दुसरी बाजू म्हणेल की जेवढं टाळलं जाईल तेवढं बरं होईल. तर साधारणपणे घटनापीठ काय काय गोष्टींचा विचार करतं, त्याची तातडी म्हणून विचार करून लवकर निर्णय दिला जातो का केसचा मेरिट म्हणून लवकर निर्णय दिला जातो? तुम्ही हा जो प्रश्न जो बोललाय की जो अप्लाय करतो कोर्टाकडे जातो त्याची अपेक्षा असते की आपल्याला निर्णय लवकरात लवकर मिळावा. पण काय होतं, आजच्या दिवसाला सगळ्या कोर्टात जास्त इंटरिम रिलीफ म्हणजे तात्पुरता रिलीफ जो मिळतो त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं तुम्ही जर बघितला शिंदे गटांना तो तात्पुरती रिलीफ पाहिजे होता की त्यांनी स्पीकरने निर्णय नाही घ्यावा, तर त्याच्यानंतर शिंदे गट आरामात राहिला. म्हणजे त्यांना आता पुढची कारवाईची काही भीती नाही, तो फायनली जेव्हा डिसाईड होईल तेव्हा डिसाईड होईल. तर नॉर्मली आता असंच चाललंय की इंटरिम रिलीफ मिळाल्यावरती मला पुढचा रिलीफ, म्हणजे मी आनंदी आहे त्या रिलीफ वरती जोपर्यंत फायनल रिलीफ होत नाही. कारण फायनल रिलीफची तुमची काही गॅरंटी नसते की तुम्हाला इंटरिम रिलीफ मिळाला म्हणून तुम्हालाही तुमच्याच फेवर मध्ये फायनल रिलीफ मिळणार. त्याच्यामुळे ज्याला इंटरिम रिलीफ मिळाला तो आनंदी आहे, त्याला मग कसे पुढे केस ढकलायची तो त्याच्या ह्याच्यात असतो. आणि त्याला नाही मिळाला इंटरिम रिलीफ त्याला वाटतं की नाही आता हा निर्णय याच्यावरती फायनल रिलीफ काय डिसिजन घ्यावं. हीच परिस्थिती आता आपल्या हे ज्या मॅटर चालली आहे त्याच्यामध्ये पण तेच आहे. शिंदे गटांना पण जोपर्यंत स्पीकरचा निर्णय आणि या गोष्टीवरती त्यांना लवकर नाही पाहिजे होता याच्यावरती. फक्त आता परिस्थिती अशी झाली आहे की बीएमसीचं इलेक्शन जे आहे ते मला वाटतं 2-3 महिन्यात येते ते, तर त्याच्यामुळे तो सिम्बॉल जे आहे त्याच्यावरती आता बेसिकली त्यांचा मुद्दा आहे, त्याच्यावरती आता वाद आहे. त्याच्यावरती निर्णय घ्यावा असं शिंदे गटाचं म्हणणं आहे, म्हणून ते आता त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. बर, पण मग राव सर, आपण एक सर्वसामान्य माणसाच्या भाषेत असा अर्थ काढू शकतो की ज्याला चिन्ह मिळेल, मग ते निवडणूक आयोगाकडनं मिळो किंवा सर्वोच्च न्यायालयाकडनं मिळो, ज्याला चिन्ह मिळेल तो खरा पक्ष, किंवा खरा म्हणण्यापेक्षा तो मूळ पक्ष, असं आपण सर्वसामान्यांच्या ढोबळ शब्दात म्हणू शकतो. बरोबर आहे, तुम्ही एकदम बरोबर आहे. ज्याला सिम्बॉल मिळेल, बेसिकली शिवसेना ही सिम्बॉल वरती आता अवलंबून आहे. ज्याच्याकडे सिम्बॉल जाईल ती आता शिवसेना म्हणून टू सर्टन एक्सटेंटच घोषित होणार, म्हणजे इनडायरेक्टली तेच होणार आहे. त्याच्यासाठी सिम्बॉलचा वाद हा खूप खूप महत्वाचा वाद आहे आणि हा इलेक्शन
सगळे चौकशी करून त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय देणार, बर त्यांना द्यावा लागणार आहे. बर पण सर आता चिन्ह कोणाचं हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातच होईल का सर्वोच्च न्यायालय म्हणेल की निवडणूक आयोगानं त्यांच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घ्यावा आणि त्याला कदाचित पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची पर्याय खुला असू शकतो? काय नेमकं आहे याच्यातली तांत्रिकता? हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार नाही. हा निर्णय घेणारे इलेक्शन कमिशनचा अधिकार आहे, त्यामुळे इलेक्शन कमिशनच हा निर्णय घेणार. त्यांची जी प्रोसेस प्रक्रिया जी फॉलो करून इलेक्शन कमिशन ह्याच्यावरती निर्णय घेणार. आता फक्त का हा इश्यू आलाय सुप्रीम कोर्टापुढे, त्याच्यासाठी तुमच्या जर लक्षात असेल की गेल्या वेळी जस्टिस रमण्णाने सांगितलेलं होतं, जस्टिस तेव्हा अरविंद दातार अपियर होत होते यांच्यासाठी इलेक्शन कमिशनसाठी, की तुम्ही याच्यावरती निर्णय घेऊ नका, फक्त ओरली सांगितलेलं होतं त्यावेळी. तर त्यांनी सांगितलं आम्ही आता काही निर्णय घेणार नाही. त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की निर्णय घेणार नाही, तात्पुरती इलेक्शन कमिशन काही निर्णय घेणार नाहीये, तसं हे ठरलेलं. तर आता त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्ट त्यांना काय डायरेक्शन देतात, सुप्रीम कोर्टाला बेसिकली फक्त डायरेक्शन देतील कदाचित की तुम्ही इतक्या दिवसात तो प्रयत्न करून त्याच्यावरती निर्णय घ्यावा, कारण हा सोपा मुद्दा नाहीये इव्हन इलेक्शन कमिशनला डिसाईड करायच्यासाठी, ठरवायच्यासाठी. त्याच्यामुळे आज आपल्याला बघायला लागेल की सुप्रीम कोर्ट त्या विषयावरती काय बोलतंय, कारण याचिकाकर्त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आता इलेक्शन 2 महिन्यावरती आले, त्याच्यावेळी तुम्ही याच्यावरती निर्णय द्या. पण इट इज म्हणजे तो सिंपल निर्णय नाहीये. त्याच्यामुळे आता बघूया आपण कोर्ट काय बोलते त्याच्यावरती. परत घाईघाईने काही निर्णय झाला, परत त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने तो निर्णय घेतला गेला, म्हणून परत त्याच्यावरती हा दुसरा इश्यू पण होऊ शकतो. बर पण मग राव सर, निवडणूक आयोग जो निर्णय घेईल, निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम असेल आणि निवडणूक आयोगाचा निर्णय पुढच्या 15, 20, 25 वर्षांकरता सुद्धा मार्गदर्शक अशा प्रकारचा निर्णय असेल, अशी आत्ताची ही केसची स्थिती आहे. थोडंसं केस तुम्ही बेसिकली वाचली असेल, मी थोडीशी वाचले पण सविस्तर नाही, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सोप्या पद्धतीनं सांगू शकाल. तर ही सिम्बॉलची केस थोडी माझी विनंती आहे तुम्हाला की आमच्या प्रेक्षकांना थोडीशी उलगडून सांगावी. सिम्बॉल बेसिकली सिम्बॉल जी आहे बेसिकली हे पार्टीचं एक ट्रेडमार्क प्रकारे हे घेतं. जसं आपण कुठल्याही कंपनीवर, नायकी कंपनी घ्या, कुठल्याही त्यांच्या ट्रेडमार्क वरनं तुम्ही ओळखता अरे ही या पार्टीची आहे. बरोबर. तसंच आता या गोष्ट झालंय की आपल्याला धनुष्यबाण म्हटल्यावरती आपल्या लक्षात येतं अरे ही शिवसेना. बर. तर त्याच्या वेळेस तेवढा तो हा इम्पॉर्टंट झालाय की हा सिम्बॉल कोणाचा, म्हणजे तुम्ही जेव्हा इलेक्शनला मत करायला जाता तेव्हा तुम्ही सिम्बॉल कडे बघता. तुम्ही खूप वेळा तुम्ही माणूस कोण आहे त्याच्याकडे बघत नाही. त्याच्यामुळे हा सिम्बॉलचा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा प्रश्न झाला आहे. आणि त्याच्यावरती जेव्हा असे मुद्दे निर्माण होतात की हा सिम्बॉल कोणाचा, हा माझा आहे की म्हणजे जो ज्या पक्षाकडे आहे तो आहे, की त्या पक्षातनं म्हणजे थोडा म्हणजे असं बघितलं गेले तर शिंदे ग्रुप या पक्षातनं बाहेर पडल्यात, पण ते आता बोलतात आणि टेक्निकली राईटली सो की आम्ही शिवसेना आहे. ते असं बोलत नाहीये की आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडल्यात. मुवमेंट त्यांनी असं वाक्य केलं की आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलेत, ते ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होतील सगळे. बरोबर. तर आजच्या दिवसाला ही परिस्थिती आहे, ते बोलतात आम्ही शिवसेना आहे, त्याच्यामुळे ही सिम्बॉल हा आमच्याकडे आहे. पण त्याच वेळी शिवसेना ही म्हणजे ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरेंची ती बोलते की नाही हा सिम्बॉल आमचा आहे. बर. पण मग राव सर, या घटनापीठापुढे मुद्द्यांची गुंतागुंत खूप जास्त आहे असं वाटतं मला. तर तुम्ही सांगितल्यावर म्हणजे सिम्बॉल कुणाचा हा तर ठीक आहे, निवडणूक आयोग ठरवेल, पण मुळात सदस्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं काय, यांना मुळात सदस्य धरायचं का नाही धरायचं, त्यांना नोटीसचा कायदेशीर अधिकार परत, कारण असं आहे सर्वोच्च न्यायालय सभागृहाच्या प्रमुखाला सांगणार की तुम्ही असं करा आणि असं करू नका, म्हणजे सभागृह आणि न्यायालय याच्यातला परत अधिकारांचा आणि अधिकार क्षेत्राचा विषय यात येतो. तर ही सुद्धा केस म्हणजे सदस्य क्वालिफाय असणं नसणं, त्या अध्यक्षांना तशा प्रकारचे क्वालिफाय धरण्याचे अधिकार असणं नसणं, या अधिकारांची सुद्धा एक प्रकारे पडताळणी होईल या केसमध्ये. याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांचे म्हणजे गव्हर्नरचे अधिकार, स्पीकरचे अधिकार, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी कशा प्रकारे तो निर्णय घ्यावा किंवा कशा प्रकारे त्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळावी किंवा डिस्चार्ज करावा, याच्यावरती सुप्रीम कोर्ट कदाचित निर्णय देईल. पण ह्या गोष्टी सोप्या नाहीयेत, कारण प्रत्येक गोष्टीचे फॅक्ट्स वेगळे असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे प्रॉब्लेम तयार झालेले असतात.
त्याच्यामुळे ही प्रक्रिया काही सोपी होणार नाहीये. इव्हन सुप्रीम कोर्टाला सगळं ऐकल्यानंतर पण ही अशी काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट ह्या विषयावरती जेव्हा डिस्कशन घेताना, कारण एक बघायला गेलं तर स्पीकर जेव्हा निर्णय 10th शेड्यूलच्या अंडर घेतो तेव्हा स्पीकर म्हणून त्याचं असं सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या जजमेंटमध्ये की ते ट्रायब्युनल आहे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर ही इज नॉट ए स्पीकर, जसं आपण घटनामध्ये बघितलं जातं कॉन्स्टिट्यूशन मध्ये. स्पीकर नाही पण एक ट्रायब्युनल आहे. तर ट्रायब्युनल ऍज अ ट्रायब्युनल म्हणून तो निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू करू शकतात. त्याच्यामुळे एका दृष्टीने जर बघितलं टेक्निकली ते इज नॉट ऍक्टिंग एज अ स्पीकर बट इज ऍक्टिंग एज अ ट्रायब्युनल, हेड ऑफ अ ट्रायब्युनल असं आहे. बर पण मग याच्यात सभागृहाच्या अध्यक्षांच्या अधिकारांवर सुद्धा रिव्ह्यू होऊ शकतो, कारण याच्यात वेगवेगळे दाखले दिले गेलेत. म्हणजे झारखंडला काय झालं, याच्यानंतर अन्य ठिकाणी काय केसेस झाल्या, तर याचे सुद्धा दाखले दिले जाणार. आता हे जे केस आहे आपली जी सुप्रीम कोर्टामध्ये जी आहे याच्यामध्ये सगळ्या केसेसचे रिव्ह्यू होतील. राईट फ्रॉम द 10th शेड्यूलची जी पहिली जी केस होती, नाव माझ्या थोडस हे जरा डिफिकल्ट होतं लक्षात ठेवायला, तर त्या सगळ्या गोष्टी 93 पासून सगळे जे निर्णय झाले 10th शेड्यूलच्या याच्यावरती सगळ्या गोष्टीवरती ह्या मॅटरमध्ये निर्णय होतील. खूपशा गोष्टीवरती म्हणजे बेसिकली हा नवा एक न्यू केसेस याच्यावरती हे होणार आहे या टॉपिक वरती. तर त्याच्यामुळे हे हिअरिंग खूप लांबणार आहे. मला वाटत नाही की लवकर हे संपतील. बर पण म्हणजे हे घटनापीठ अनेक अर्थाने जे मुळात घटनापीठाला महत्त्व आहे, कारण त्याला एकापेक्षा अधिक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्यामुळे घटनापीठाला विशेष महत्त्व आहे. पण मग हा जो निर्णय येईल, जो काही येईल तो, ज्यांच्या बाजूने येईल तो, हा इथून पुढचे 25 वर्षांच्या करता मार्गदर्शक असेल संपूर्ण देशाकरता, कारण हा एक महाराष्ट्राची केस आहे. पण शेवटी सुप्रीम कोर्ट ह्याच्यातून दिशानिर्देशन करणार ते देशातल्या सगळ्या राज्यांच्या करता करणार. बरोबर. हे जे आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो बाइंडिंग प्रेसिडेंट असणार आहे सगळ्या कोर्टासाठी, देशातल्या सगळ्या कोर्टासाठी. आणि याच्यात एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये प्रश्न आहे, तोही एक हे घेतला आहे याच्यामध्ये. जर असे काय गोष्टी होत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जायचा अधिकार आहे का? म्हणजे जर स्पीकरने अशी काही नोटीस इश्यू केली तर ते सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊ शकतात का? गेले तर एंटरटेन करायचं का? हा एक मुद्दा त्यांनी 10 पॉइंटचे रेफर केले आहेत कॉन्स्टिट्यूशन बेंचला. त्याच्यामध्ये हाही एक मुद्दा आहे, मोठा मुद्दा आहे. ते बेसिकली त्यांचा अन्याय. आता ह्याच्यामध्ये स्पीकर सर, या क्षणी सर्वोच्च न्यायालयात राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या घटनापीठाच्या समोर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीला सुरुवात. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत. मिलिंद, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष संदर्भात 5 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरू झाली आहे. घटनापीठाचे खंडपीठाचे प्रमुख आहेत जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्यासोबत सुनावणी सुरू झाली आहे. आणि सुनावणी सुरू होताना एक अत्यंत महत्वाचे वेगवेगळ्या विषयावरती दावा केला जात आहे. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या संदर्भात यापूर्वी एक प्रकरण होतं जे खास करून दिल्ली आणि केंद्र सरकारच्या संदर्भात होतं, त्या संदर्भातली सुनावणी संपताच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सुनावणी सुरू झाली आहे. आणि होऊ शकतं आता शिंदे गटाचे वकील देखील या युक्तिवाद करू शकतात आणि सोबतच त्या युक्तिवादाला खोडून काढण्याचं काम कपिल सिब्बल देखील करू शकतात. पण या घडीला असं म्हणता येईल की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू झालेली आहे. कोणत्या बाजूकडून, म्हणजे शिंदे गटाकडून कोण न्यायालयात बाजू मांडतंय, उद्धव ठाकरे यांच्याकडून कोण बाजू मांडतंय, याबद्दल काही सांगशील? मिलिंद, जर बघितलं आपण तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वतीनं कपिल सिब्बल हे बाजू मांडताय. आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते, सोबत संजय किशन कौल जे आहेत ॲडव्होकेट, ते शिंदे गटाच्या वतीनं बाजू मांडताय अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. या घटनेला युक्तिवाद देखील सुरू झालेला आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं माहिती येते आणि या सोबतच असं म्हणावं लागेल की एक प्रकारे हा अतिशय
असा भविष्यामधला अतिशय महत्वाचा निर्णय आहे, जो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय त्याचा संपूर्ण देशभरावरती परिणाम होणार आहे. मिलिंद. बर, म्हणजे म्हणजे धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडतायत, तर ॲडव्होकेट कौल हे शिंदे गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडतायत आणि साधारण 1-2 मिनिटापूर्वी सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातलं आर्ग्युमेंट हे अतिशय मुद्द्याचं आर्ग्युमेंट असतं आणि दोन्ही वकील हे अतिशय निष्णात अशा प्रकारचे वकील आहेत, त्यामुळे या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. प्रशांत, साधारण किती वेळ ही सुनावणी सुरू राहू शकते? जसं आपल्यासोबत काही वेळापूर्वी कायदेतज्ञ गिरीश राव होते, त्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्या दिवशी फार काही होणार नाही, एक से सांगितला जाईल, मांडला जाईल, किंवा से दाखल करायचा असेल तर कदाचित आणखीन काही दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो आणि आज फारसं काही न होता फक्त पुढची तारीख निश्चित केली जाईल. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने सगळ्यात पहिला प्रश्न त्यांना विचारला की या संदर्भात एक निश्चित सीमा निश्चित करण्याची गरज आहे. त्यावरती शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी म्हटलंय की पक्षाचं चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगाची जी कारवाई थांबलेली आहे त्यावरची जी रोख आहे किंवा त्यावरती ती थांबवण्यासंदर्भातला जो आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यावरती जी स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी म्हणजे नीरज किशन कौल जे वकील आहेत त्यांनी केली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की काल देखील जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात रीट याचिका दाखल केली जस्टिस उदय ललित याच्या समोर, त्यावेळेस ज्या पद्धतीनं ही मागणी करण्यात आली होती की निवडणुकीचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा कोणाकडे द्यावा या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्या संदर्भातली जी सुनावणी सध्या थांबलेली आहे आणि ती सुनावणी सुरू करावी या आणि त्याच्यावरती जी खास करून त्याच्यावर स्थगिती आहे तो स्थगितीचा निर्णय उठवावा अशी काल मागणी करण्यात आली. तीच मागणी पुन्हा एकदा नीरज किशन कौल जे आहे शिंदे गटाचे वकील यांनी केलेली आहे. यावरती सुप्रीम कोर्टाने सर्वात प्रथम पहिला प्रश्न केला आहे की या संदर्भात या संपूर्ण सुनावणीची एक निश्चितपणे एक प्रकारे असं म्हणता येईल की एक प्रकारे यातून एक याची सीमा निश्चित करण्याची गरज आहे. बरं, म्हणजे सुनावणी सुरू झाली आहे, दोन्ही बाजूचे कायदेतज्ञ दोन्ही बाजूचे वकील बाजू मांडतायत आणि प्रामुख्यानं सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्यातही निवडणूक आयोगाला जे तुर्तास बंधन घातलं होतं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक चिन्हाच्या बद्दलचा निकाल देणं किंवा निवडणूक चिन्हाच्या संदर्भातल्या आक्षेपांची सुनावणी करणं आणि निर्णय देणं, तर त्याच्यावरची स्थगिती उठवावी अशी प्रमुख मागणी दोन्ही पक्षांच्या वतीनं करण्यात आली. प्रामुख्यानं शिंदे गटाकडून ही मागणी करण्यात आलेली आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात काय सांगितलं जातं हे महत्त्वाचं आहे. आणि धनंजय चंद्रचूड जे या घटनापीठाचे प्रमुख आहेत त्यांनी म्हटलंय की वी विल लिस्ट दिस मॅटर ऑन सप्टेंबर 27, म्हणजे आता 27 सप्टेंबरला या विषयातली पुढची सुनावणी होणार आहे. आज तारीख आहे 7, म्हणजे बरोबर 20 दिवसांनी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर पुढची सुनावणी होईल. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, साधारण 8 ते 10 मिनिटं फक्त आर्ग्युमेंट न्यायालयासमोर करण्यात आलं. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि घटनापीठातल्या न्यायाधीशांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि असं म्हटलंय की आता 27 सप्टेंबरला या विषयातली पुढची सुनावणी होईल. त्यामुळे महाराष्ट्रातला हा सत्ता संघर्ष दिल्लीत 27 सप्टेंबरपर्यंत आता चर्चेला जाईल. दोन्ही बाजूंना खरं तर डाव प्रतिडाव खेळायला आता आणखीन 20 दिवसांचा कालावधी मिळालेला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की तुम्ही 10 मिनिटांपेक्षा जास्त आर्ग्युमेंट करू नका, 10 मिनिटात तुमचं म्हणणं मांडा आणि इलेक्शन कमिशनच्या संदर्भातला निर्णय कदाचित पुढच्या काही क्षणांमध्ये दिला जाऊ शकतो.
प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, प्रकरणावरची पुढची सुनावणी 27 तारखेला, पण इलेक्शन कमिशन समोरच्या सुनावणीचं काय? म्हणजे मिलिंद, या संदर्भात कुठल्याही प्रकारचे अजूनही दिशा निर्देश खंडपीठाने घटनात्मक खंडपीठाने दिले नाही. यावेळी स्पष्ट केलं आहे की या संदर्भात आज घटनात्मक खंडपीठ स्थापन केल्यानंतर स्पष्ट करण्यात आलं की 27 ला या संदर्भात सुनावणी घ्यावी आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की 27 सप्टेंबरला आता आगामी सुनावणी होईल. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भातली जी सुनावणी आहे. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम बोलतायत. ही उठवण्यात यावी. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने यावरती कुठलंही भाष्य आज केलेलं नाही, परंतु या संदर्भात 27 सप्टेंबरला यापुढे ही सुनावणी, घटनापीठापुढची सुनावणी किती दिवसात घ्यावी त्याचं टाइम टेबल कदाचित स्वतः सर्वोच्च न्यायालय निश्चित करेल आणि त्यानंतर याची सुनावणी होईल. आज जे सर्वोच्च न्यायालयाकडे 10 ते 11 प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते ते पुन्हा तेच प्रश्न कायम ठेवावे की त्याच्यात काही ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करावं, याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय 27 सप्टेंबरला घेऊ शकतं. सुनावणी घेऊन बाजू ऐकू असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. म्हणजे काय समजायचं, याचा अर्थ कसा घ्यायचा? आज जे सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गटांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला की निवडणूक आयोगाला जी तोंडी स्थगिती दिली होती ती उठवण्यात यावी आणि चिन्ह गोठवण्यात यावं, या संदर्भात मुख्य न्यायाधीश यांनी आज स्पष्ट केलं. या संदर्भातला आम्ही दुसऱ्या पक्षाचा देखील युक्तिवाद, ठाकरे गटांचा युक्तिवाद ऐकू आणि तो ऐकून झाल्यानंतरच या संदर्भातला निकाल दिला जाईल आणि त्याचप्रमाणे घटनापीठापुढचे जे प्रश्न उपस्थित आहेत त्यांची सुनावणी सुद्धा निश्चित ही केली जाईल, असं सांगून आजचं काम सुनावणीचं तहकूब झालं. तुम्ही थोड्या पूर्वी बोलले होते की तारीख पे तारीख हा सगळा प्रकार आणि आजही पुन्हा तारीख पे तारीखच आहे 27 म्हणजे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबद्दल अनेक महत्वाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या याचिकेद्वारे उपस्थित केले होते आणि त्या याचिकेमधून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य सरन्यायाधीश रमन्ना यांनी सुतोवाच केलं की आम्ही याच्या संदर्भातलं घटनापीठ स्थापन करू. त्यानुसार घटनापीठ स्थापन झालं आणि घटनापीठाच्या विचारार्थ 10 ते 11 प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यातील एक महत्वाचा प्रश्न होता की पक्षाच्या फुटीबद्दल निवडणूक आयोगाला किती व कोटपर्यंत अधिकार आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचारार्थ आहे आणि या संदर्भात आज शिंदे गटातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की निवडणूक आयोगाला जी सर्वोच्च न्यायालय यापूर्वी तोंडी स्थगिती दिलेली आहे ही स्थगिती उठवण्यात यावी आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावं. यावरती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूडजी यांनी स्पष्ट केलं की या संदर्भात प्रतिपक्षाचं ऐकलं जाईल, त्या संदर्भात त्यांचा डिटेल युक्तिवाद ऐकला जाईल आणि त्याच्यानंतर या सत्ता संघर्षाच्या घटनापीठाची सुनावणी कशी ठेवावी, त्याचं सलग ठेवा किंवा कसे, या संदर्भाचं विस्तृत निर्णय सर्वोच्च न्यायालय पुढच्या तारखेला 27 सप्टेंबरला देईल. जी मांडणी केली होती त्यात त्यांचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगाकडे जी सुरू आहे सुनावणी, तो आमच्या चिन्हावरचा प्रश्न सोडवावा आणि ते चिन्ह गोठवावं शिंदे गटासाठी, या बाबतीची त्यांनी आज मागणी केली, मांडणी केली कोर्टामध्ये. निर्णय दिला नाही झालं त्या नाही. तर एक आणखीन असा प्रश्न की या सगळ्यामुळे चिन्हाचा निर्णय होत नाही, त्यामुळे निवडणुका पुढे जात आहेत अशा प्रकारचं देखील बोललं जातं. नाही, अजून काही झालं नाही, अजून कुठल्याच घोषित झाले नाही. पण असं बोललं जातं की यामुळे आता 27 जवळ आहे ही प्रोसिजर 27 सप्टेंबर केली ना. आता ही प्रोसिजर आहे, कायदेतज्ञ म्हणून कसं सांगाल आता पुढची काय प्रोसिजर असेल आणि काय सगळं कसं असेल? थकून गेलो मी. लाईव्ह आहे. हो, लाईव्ह. सॉरी. माजी सरन्यायाधीश रमन्ना यांनी 23 ऑगस्ट 2022ला तोंडी असं मत नोंदवलं होतं की यापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये नबाम रबिया यामध्ये जो घटनापीठाने एकमुखी निर्णय दिला होता या निकालाचा फेरविचार करण्याची जरुरी आहे. नबाम रेबिया या प्रकरणात 2016 साली सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की जर विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरुद्ध किंवा उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस आमदारांनी बजावली असेल तर त्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना त्या आमदारांना अपात्र करता येणार नाही. अर्थात यावेळेला रमन्नांनी हे सांगितलं की हा निकालाचा फेरविचार करणं एवढ्याकरता जरुरी आहे कारण 10 शेड्यूलच्या आमदारांच्या अपात्रतेची विसंगती आहे आणि म्हणून एकूण 11 प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.
यातील महत्वाचा एक भाग असा होता की स्पीकरने आमदाराला अपात्र ठरवण्या अगोदर आमदाराने विधिमंडळात किंवा विधिमंडळाबाहेर केलेली कृती, त्यांचं वर्तन हे ते स्पीकरला अपात्रपासून त्याच्यापासून रोखता येईल का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे न्यायालयाला त्याला अपात्र ठरवता येईल का त्या वर्तनाबद्दल, म्हणजे कॉन्डक्टबद्दल. कारण असं आहे की 10 शेड्यूलच्या क्लॉज ए नुसार इफ MLA or member of legislative assembly voluntarily giving membership of the political party हा महत्वाचा आहे. आणि या संदर्भातले सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा हे विचार करू शकतं की माजी सरन्यायाधीश रमन्ना यांनी जे 10 ते 11 प्रश्न उपस्थित केलेत त्यात काही ऍडिशन करायचे का काही कमी करायचे, सबस्ट्रॅक्ट करायचे, या संदर्भात निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरची मुख्य प्रकरणावरची सुनावणी जरी 27 तारखेला होणार असली म्हणजे आणखीन 20 दिवसानंतर, तरी सुद्धा जी आत्ता न्यायालयात सुनावणी आहे ते पूर्णपणे सुनावणी संपलेली नाही. सुनावणी अजूनही सुरू आहे. दोन्ही बाजूचे वकील आपापली बाजू मांडत आहेत. वरिष्ठ कायदेतज्ञ अरविंद दातार हे बाजू मांडत आहेत आणि कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. मुळात निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली सुनावणी व्हावी का होऊ नये, निवडणूक आयोगाला त्या संदर्भातले अधिकार आहेत का, कशा पद्धतीचे आहेत, आणि सभागृहाच्या प्रमुखांचे म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारांचं काय, नेमका डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आधी घ्यावा का डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा नंतर घ्यावा आणि आधी चिन्हाच्या संदर्भातला मुद्दा घ्यावा, याबद्दलची सुनावणी सुरू आहे. दोन्हीकडच्या वकिलांचं असं आग्रही प्रतिपादन आहे की चिन्हाच्या संदर्भातला निकाल देणं किंवा चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी करणं याचे अधिकार जे निवडणूक आयोगाला आहेत ती त्यांना परवानगी द्यावी. आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत ज्येष्ठ कायदेतज्ञ गिरीश राव सर, मुख्य विषयावरची सुनावणी तर आता 27 तारखेला होईल, पण निवडणूक आयोगाकडे सुनावणी व्हावी किंवा होऊ नये, कारण सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिलेली आहे निवडणूक आयोगाकडे सुनावणी करण्याकरता. तर तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं? कारण हे होणं पाहिलं तर दोघांच्याही फायद्याचं आहे आणि पाहिलं तर दोघांच्याही तोट्याचं आहे. तर हा जो निर्णय आहे की सिम्बॉल बद्दल हा इलेक्शन कमिशनने डिसाईड करायला पाहिजे, कारण सिलेक्शन कमिशनचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकेल की तुम्ही हा निर्णय घ्या, किती वेळात घ्या वगैरे, डायरेक्शन कदाचित देऊ शकतील सुप्रीम कोर्ट. कारण हा निर्णय आता जेव्हा 2 गट बोलतात की हा सिम्बॉल माझा आहे, पण त्याच्यावरती कोणीतरी हा निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्ट घेऊ शकत नाही त्याच्यावर, आणि घेऊ शकतो फक्त इलेक्शन कमिशन. ते इलेक्शन कमिशन याच्यातला आणखीन एक पेच आहे रावसर, याच्यात आणखीन एक पेच आहे, तो म्हणजे डिस्क्वालिफिकेशनचं पत्र आधी दिलं गेलं आणि ते कोणी दिलं, म्हणजे ज्या 16 सदस्यांचा विषय आहे, मुळात चिन्ह कोणाला मिळेल तर या 16 सदस्यांना डिस्क्वालिफाय केल्यानंतर जर का चिन्हावर सुनावणी झाली तर परिस्थिती आणखीन वेगळी होऊ शकते. मग शिंदे गटाला वेगळा विचार करायला लागू शकतो. नाही, तुम्ही मेंबर ऑफ असेंब्ली आणि हा सिम्बॉल ह्याचा तुम्ही हे संबंध लावू शकत नाही. हा टोटली डिफरंट प्रश्न आहे. तुम्ही मेंबर ऑफ असेंब्ली नसला तरी समजा तुम्ही जर ते शिंदे ग्रुप आणि मेजॉरिटी जर वेगळे झाले असतील तरी याच्यावरती भांडणं झाली असती, हा कोणाचा हे म्हणून सिम्बॉल म्हणून. त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय जरी झाले, म्हणजे आम्ही एकदम एक्स्ट्रीम विचार केला तर डिस्क्वालिफाय जरी झाले तरी पण हा निर्णय ह्या गोष्टीवरती सिम्बॉलवरचा प्रश्न तो राहील तोपर्यंत, जोपर्यंत इलेक्शन कमिशन त्याच्यावरती डिसाईड करत नाही. त्याच्यामुळे त्याचा काही संबंध माझ्या मते जोडला जाऊ शकत नाही. कारण समजा सगळे पक्षाचे पदाधिकारी समजा पक्ष सोडून गेले आणि त्यांनी क्लेम करायला लागले की नाही हा पक्ष आमचा आहे म्हणून, मग तो निर्णय कोण घेणार? त्याच्यामुळे ते मेंबर ऑफ असेंब्ली हायमुळे हा निर्णय घेतील याच्यावरती किंवा त्याच्याशी हा जोडला जाऊ शकत नाही असं माझं मत. बर पण मग सर, याच्या संदर्भातला निवडणूक आयोगाचा कायदा काय सांगतो? म्हणजे सध्या जे दोन्ही गटांच्याकडनं प्रयत्न केला जातोय, अधिकाधिक प्रतिज्ञापत्र दाखल करणं, अधिकाधिक जणांच्याकडनं लेखी स्वरूपात हे घेणं की मी शिवसेनेचा सदस्य आहे किंवा मी या गटाचा सदस्य आहे, मी त्या गटाचा सदस्य आहे, तर असं काही हे आहे, जशी एखादी संस्था स्थापन करायची असेल तुम्हाला तर त्याच्यात 10 सदस्य लागतात, त्यात एक महिला लागते, असे जे काही शासनाचे त्या विषयातले नियम असतात. तर असे निवडणूक आयोगाचे नियम तुमच्या दृष्टीने काय सांगतात?
नाही, याच्यामध्ये हा जो एरिया आहे ना तो खूप ग्रे एरिया आहे. याच्यावरती काही आधीचे प्रेसिडेंट नाहीये. फक्त याच्यावर तुम्ही जर आता बघितला थोड्या वर्षापूर्वी हा इश्यू फक्त तामिळनाडूमध्येच झालेला निर्णय, पण त्याच्यावरती पण काय डिसिशन याच्यावरती कुठे झालेलं नाही. त्याच्यामुळे आधीचे काय प्रेसिडेंट नाहीये ज्या बेसिसवरती इलेक्शन कमिशन काय डिसाईड करू शकते. पण त्यांचे काही मापदंड आहेत, ते काही त्यांची चौकशी करतात आणि लोकल लेवलवरती पण चौकशी करतील. असं नाही की ते तिकडे दिल्लीला बसून निर्णय घेतील. ते लोकल लेवलवरती पण चौकशी करतील. त्यांचे काहीतरी इंटरनल कदाचित नियम वगैरे असतील की त्यांनी काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे, कशा चौकशी केल्या पाहिजे ते असतील आणि त्याप्रमाणे ते लोक चौकशी करतील आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावरती निर्णय घेतील. आता हे चौकशी करताना त्यांचा बायलॉस काय म्हणतोय शिवसेनेचा पक्षाचा, त्याच्यावरती म्हणजे कदाचित तो बायलॉस बरोबर नाही ह्याही गोष्टीवरती येऊ शकते. म्हणजे आपल्याला कधी ह्या गोष्टी येतील त्याच्यामुळे काय काय प्रश्न ह्यांनी उचलले म्हणजे मांडले त्या तिकडे शिंदे गटांनी आपल्याला मला तरी, तर त्याच्यावरती खूपशा गोष्टी येतील ज्याच्यावरती ते इलेक्शन कमिशनला डिसाईड करायला लागतील सगळ्या गोष्टी सखोल विचार करून. आणि कमिशनला ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायला लागेल की ही जी प्रक्रिया त्या करून त्याच्यावरती जे निर्णय घेतील त्या म्हणजे हे लँडमार्क निर्णय असणार सुप्रीम कोर्टाचा या गोष्टीवरती आणि त्याच्यावरती परत त्याचा रिव्ह्यू होणार आहे सुप्रीम कोर्टात. त्याच्यामुळे सुप्रीम इलेक्शन कमिशन पण सहज असं एकदम गडबडीत निर्णय घेऊ नाही शकणार. बरं राव सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या इथून आपल्यासोबत जोडले गेलेत पुन्हा एकदा. प्रशांत, काय अपडेट? मिलिंद, आजची सुनावणी संपलेली आहे. जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या पुढे असलेल्या घटनात्मक खंडपीठापुढे आजची सुनावणी संपलेली आहे. आता आगामी सुनावणी जी आहे ते 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची जी याचिका दाखल केलेल्या जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या 5 लोकांनी आणि इतर साधारणतः 15 याचिका त्या संदर्भात तपशीलवारपणे आम्ही सुनावणी करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की निवडणूक चिन्हाच्या संदर्भात आम्ही 27 सप्टेंबरला निश्चिती करू की निवडणूक चिन्ह कोणाचं राहणार आहे. सोबत दरम्यानच्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देत नाही तोपर्यंत यावरती कुठलाही निर्णय निवडणूक आयोग घेणार नाही अशी शक्यता आहे. आणि त्याचमुळे ते न्यायालय ठरवणार आहे की आता या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेणार की नाही. त्यामुळे या संदर्भातला जो आदेश आज येईल त्या आदेशात स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला समोरची भूमिका पार पाडायची आहे या याचिकेमध्ये. पण या घडीला जर बघितलं तर जो युक्तिवाद बघितला आपण संपूर्ण, त्यामध्ये त्यांनी उद्धव गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की जोही दावा इथे युक्तिवाद केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. शिंदे गटाच्या वतीनं ज्यांना विधानसभा सदस्यासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकते ते लोक निवडणूक आयोगाकडे कसे जाऊ शकतात, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. जर तुम्ही अपात्रता होण्याच्या प्रक्रियेत आहे की तुमच्या संदर्भात ते प्रश्नचिन्ह आहे असे जर असेल तर आपण कसे जाऊ शकता निवडणूक आयोगाकडे असा प्रश्न उपस्थित उद्धव ठाकरेचे वकील जे कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यावरती त्यांनी स्पष्ट केलंय की आमदार असो या नसो पक्षावर दावा करू शकतो असा युक्तिवाद त्यांच्याकडून काढलेला आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत क्लिष्ट विषय आहे. अत्यंत असं म्हणता येईल की धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला घटनेच्या आधारावरती आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही 27 सप्टेंबरला निवडणूक चिन्ह आणि निवडणुकीचा ताबा यावरती निर्णय घेऊ. बरं प्रशांत, एक प्रश्न शेवटचा. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाकडच्या सुनावणीला जी स्थगिती दिली होती तर ती उठवली आहे का? आणि निवडणूक आयोगात 27 तारखेनंतरच सुनावणी होणार का त्यापूर्वी? ज्या पद्धतीनं धनंजय चंद्रचूड जस्टिस धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलंय की आम्ही निवडणुकीच्या चिन्हासंदर्भात 27 सप्टेंबरला निर्णय घेऊ. याचा अर्थ असा होतो जर बघितला आपण आमच्यासोबत जे वकील आहेत त्यांना जेव्हा आम्ही विचारलं त्यांनी म्हणाले की यामध्ये आता निवडणूक आयोग 27 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. 27 तारखेनंतर जेव्हा सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देईल किंवा दिशानिर्देश देईल त्याच्या आधारावर निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की आता ही स्थगिती आहे 27 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. मिलिंद, ठीक आहे. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे दोनही प्रमुख अशा विषयांवरची सुनावणी आता 27 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. 27 तारखेच्या आत कदाचित दोन्ही पक्ष आपापलं म्हणणं मांडू शकतात. नव्यानं काही कागदपत्र त्यांना सादर करायची तर ती करू शकतात. पण आता या विषयावरची सुनावणी होणार ती 27 सप्टेंबरला. गिरीश राव ज्येष्ठ कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत. म्हणजे सर, सर्वोच्च न्यायालयानं आज असं म्हटलं की इलेक्शन कमिशनसुद्धा तोपर्यंत सुनावणी करणार नाही. म्हणजे दोन्ही गटाला वेळ मिळाला. कदाचित निवडणूक आयोगाकडे अधिकाधिक ॲफिडेव्हिट किंवा पत्र जी सध्या गोळा केली जात आहेत दोन्ही गटाकडनं
तर त्याच्याकरता सुद्धा त्यामुळे या दोन्ही पक्षांना वेळ मिळाला असेल. अशी त्यांनी सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं की निर्णय घेऊ नका, तुम्ही काही सुनावणी करू नका किंवा कुठले पत्र आले असेल ते जमा करून घेऊ नका, असं काय असं नाही म्हटलं म्हटलेलं. नाही. बरोबर. एवढं की तुम्ही निर्णय लांबणे, म्हणजे आम्ही तोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय त्याच्यावरती घेऊ नका. बरोबर. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट एंड ऑफ द डे सुप्रीम कोर्ट याच्यावरती निर्णय नाही घेणार आहे, परत ते येणार आहे इलेक्शन कमिशन कडे. हो. त्यामुळे ह्याच्या दोघाही पार्टीला आता अफिडाविट किंवा आम्हीच खरे शिवसेना आहेत हे दाखवायच्यासाठी खूप आता वेळ मिळेल, आणखी जास्त वेळ मिळेल याच्यासाठी. बरं. पण मग राव सर, ही जी आता दोन्ही गटाकडनं तयारी सुरू आहे, अधिकाधिक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्याकडनं किंवा जे पार्टीचे सदस्य आहेत त्यांच्याकडनं काही पत्र लेखी स्वरूपात घेणं सही केलेलं, आणि दुसरं जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, मग ते आमदार खासदार असोत किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधले जे चिन्हावर निवडून येतात, म्हणजे महानगरपालिका स्तरापर्यंतचे, कारण त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला काही चिन्ह असत नाही, तर असे निवडून आलेले सदस्य कोणाकडे जास्त, हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया असू शकतो का? तो एकमेव क्रायटेरिया असू शकतो? नाही, तो एकमेव क्रायटेरिया सर्टनली नसणार. बेसिकली माझ्या मते जेव्हा ह्या गोष्टी बघतील तर तुमच्याकडे जास्ती कार्यकर्ता कोणाच्याकडे आहेत, कोण कार्यकर्ता आहेत, ह्याच्यावर बेसिकली बायलॉस, म्हणजे पार्टीचा जो बायलॉस असेल त्याच्यामध्ये पण याच्याबद्दल काय लिहिलं असेल, आणि जो बायलॉस आहे तो कॉन्स्टिट्युशनली प्रॉपर आहे का, या सगळ्या गोष्टी प्रश्न कदाचित त्याच्या आपलं इलेक्शन कमिशन निर्णय घेताना त्या सगळ्या गोष्टीचं बघितलं जाणार आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन याच्यावरती निर्णय घेणार. त्याच्यामुळे ही प्रक्रिया ही लॉंग प्रक्रिया असेल, म्हणजे असं काय याच्यावर शॉर्टकट वगैरे नाही करता येणार. आणि ह्याच्यामध्ये ते इंट्रीम निर्णय पण कदाचित नाही देणार, इव्हन इलेक्शन कमिशन पण नाही देणार आणि सुप्रीम कोर्ट पण याच्यावरती कदाचित नाही देणार. आणि मॅक्झिमम स्टेटस को, आणि जर स्टेटस को झाला तर शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला फायदा, कारण त्यांच्याकडे आजच्या दिवसाला तरी त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह. बरं. पण सर, याच्यातल्या तुम्ही पार्टीच्या बायलॉजचा विषय केलात आणि तो सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शेवटी पक्ष स्थापन करताना घटना तुम्ही काय ठरवलेली आहे आणि नियम काय ठरवले आहेत, यातून सदस्य कोण असणार आणि कोणाला सदस्य ठरवायचं याचा अधिकार एका विशिष्ट कमिटीला आहे. जशी प्रत्येक पक्षात एक कमिटी असते, नवीन एखाद्याला म्हणजे डायरेक्टर बोर्डावर घ्यायचं का नाही हे डायरेक्टर बोर्डाचे अन्य सदस्य जसे एखाद्या कंपनीमध्ये ठरवतात, तसं राजकीय पक्षात एक समिती ठरवते. पण मुळातच शिवसेनेनं जेव्हा शिंदे गटाचा विषय निर्माण झाला तेव्हा अशी जी कायदेविषयक समिती आहे, ज्याला नेता असं म्हटलं जातं शिवसेनेच्या घटना प्रक्रियेत, त्या नेतेपदावरून काही जणांना हटवलं आणि काही जणांना नव्याने घेतलं, तर त्याने नेमका यात काय फरक पडेल? कदाचित जेव्हा त्या यांच्या बायलॉस मध्ये अशा काय असतील जे बायलॉसचे रूल्स, तर ते पण कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहेत का, प्रॉपर आहेत, हेही प्रश्न शिंदे गट उपस्थित करू शकतील. बरं. आणि त्याच्यावरती पण निर्णय देतील. कारण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, हे जे त्यांच्या पक्षाचे ते भले ते जरी इंटरनल बायलॉज जरी असतील, त्याच्यामध्ये जो इफेक्ट होतो तो राज्यावरती होतो. धरून त्याच्यामुळे तो बायलॉज ही कॉन्स्टिट्युशनली बरोबर आहे का पक्षाचा, त्याच्यानंतर ह्याही गोष्टी कदाचित निर्माण होऊ शकतात हे सगळे प्रश्न. आणि हे प्रश्न निर्माण झाल्यावरती शिंदेगड म्हणजे शुअर आहे की हे सगळे प्रश्न ते लोक उचलतील आणि नंतर परत ती प्रक्रिया त्या प्रोसेसमध्ये आणखी लांबणीवर जाईल. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागेल, त्यांचे काय निर्णय घेतले आहेत, त्यांचे काय बायलॉस आहेत, बायलॉसच्या प्रमाणे झाले आहेत का, आणि बायलॉस कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहेत का. म्हणजे जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठली संस्था जी बनते त्याच्यामध्ये काही नियम आवश्यक असतात की असे पाहिजे, असे लोक त्याच्यात तुम्ही घेऊ शकतात, आणि हे कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिड आहे का हाही प्रश्न निर्माण होतील. त्याच्यामुळे आपण आता हे प्रश्न त्यांनी उपस्थित केला, या सगळ्या गोष्टीवरती शेवटी इलेक्शन कमिशन याच्यावरती निर्णय घ्यायला लागेल. पण मग तशाच केसमध्ये या केसमधली गुंतागुंत वाढवणं असा जर का दोन्हीपैकी कुठल्याही पक्षाचा प्रयत्न राहिला गटाचा, तर शिवसेनेच्या मूळ घटनेला किंवा त्याच्यातल्या आराखड्याला किंवा त्याच्यातल्या काही कलमांना पण चॅलेंज केलं जाऊ शकतं, असं शक्य आहे? हो, शक्यता आहे. त्याच्यामधले काही कलम कॉन्स्टिट्युशनल नसतील त्याच्यावरती कदाचित
त्याच्यावरती जरी कम्फर्टेबल नसेल शिंदे गट तर त्याच्यावरती ते ऑब्जेक्शन घेतील शिंदे गट आणि मग त्याच्यावरती पण इलेक्शन कमिशनला निर्णय घ्यावा लागेल. बर म्हणजे इलेक्शन कमिशनचा हा निर्णय हा केवळ शिवसेना आणि शिंदे गट नाही किंवा महाराष्ट्राचं राजकारण नाही, तर एखाद्या राजकीय पक्षाच्या इथून पुढच्या राजकीय वाटचालीत किंवा जडणघडणीत एखादा पक्ष तयार होणं किंवा तो मोडणं, त्याचे 2-3 भाग होणं, यात सुद्धा हा निर्णय लँडमार्क अत्यंत असू शकतो, पथदर्शी असू शकतो, निवडणूक आयोगाचा सुद्धा. हो हो, ह्याच्यावरती जो निर्णय होईल इलेक्शन कमिशनचा लँडमार्क निर्णय होईल आणि नंतर आपल्याला पुढे जेव्हा कधी हा प्रश्न येतील त्याच्यासाठी हा रेफरन्स पॉइंट होणार आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन पण याच्यावरती निर्णय घेताना खूप सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर जाणार आहे आणि जर काहीतरी शॉर्ट टर्म काहीतरी बघत असाल तर मला वाटत नाही की त्यांना काय शॉर्ट टर्म गेन याच्यामध्ये होणार आहे सीधे गट. आणि कदाचित इलेक्शन सिम्बॉल या टीएमसीच्या ह्याच्यासाठी कदाचित शिवसेने गटाकडेच राहील. बर तुमचं या सगळ्या विश्लेषणातलं हे शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे, पण त्या वाक्याच्या सुरुवातीला कदाचित आहे. अर्थात न्यायाच्या प्रक्रियेत हा शक्यतांचा खेळ असतो, शब्दांचा खेळ असतो, कारण शब्द तुम्ही कुठे वापरता वाक्यात त्यानुसार त्याचा अर्थ काही वेळेला कायदेशीर प्रक्रियेमध्ये बदलत असतो आणि त्यालाच या सगळ्या प्रक्रियेत महत्त्व आहे. राव सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि अगदी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. त्यामुळे आता 27 तारखेला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठासमोर, आणि तोपर्यंत निवडणूक आयोगात सुद्धा सुनावणी यावर होणार नाही. किमान निर्णय तरी निश्चितपणे होणार नाही. कोणाला कागदपत्र सादर करायची तर तो गट कागदपत्र सादर करू शकतो, पण निर्णय निवडणूक चिन्हाचाही होणार नाही आणि महाराष्ट्रातल्या राजकीय गुंत्यावर पण होणार नाही. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.